अभि अरे मी जाताना तर एवढासा झाला होता चेहरा, आता काय झालं एकदम? सांगते, तू पटकन फ्रेश होऊन ये, मी जेवायला वाढते तुला. ठीक आहे. अच्छा, म्हणून टेन्शन मध्ये होतीस तू? वेडू ग वेडू, मला नाही का सांगायचंस? अरे वा, असं कसं सांगणार? हे बघ, माधुरीशी बोलल्याशिवाय कुणालाही सांगणं मला अजिबात पटणार नव्हतं, आणि तिच्याशी बोलल्यावर सांगितलं ना तुला लगेच. पण मला छान वाटतं तू अशा बारीक सारीक गोष्टी मला सांगत असतेस. आणि तू मला. शेवटी काय ना, कुठल्याही नात्याचा संवाद हा पाया असतो. तुम्ही एकमेकांची गोष्टी शेअर करता, सगळं एकमेकांना सांगता, मग तुमच्यात भांडणं होऊच शकत नाहीत ना. हो ना. बर, जेव आता पोटभर. बरं, भात वाढू का तुला? नको, छान झालं जेवण, मस्त. चला, म्हणजे आता अजून मूग भिजत घालायचे, दह्याला विरजण लावायचंय. हो, मळलेली कणिक फ्रीज मध्ये ठेवायची. बरीच काम आहेत. अभि पटापट आवर ना प्लीज. शमिका, आय एम सॉरी. मला कधी कधी वाटतं की मी लग्न करून तुला या घरात आणलंय खरं, पण तुला नुसती कामच करावी लागतात. किती कामं करतेस तू? ठीक आहे रे, आणि तुला बघितलं ना की सगळा थकवा निघून जातो माझा. बरं चल, आता बोलत बसलो ना तर सगळी कामं राहतील माझी. मला उद्या कोणालाच तक्रारीला जागा द्यायची नाही. आणि या लिस्ट मध्ये माझं नाव सगळ्यात वर असलं पाहिजे की नाही? म्हणजे मला सुद्धा तक्रार करायला काही जागा नाही ठेवली पाहिजे, बरोबर ना? आता तुला काय तक्रार आहे? तक्रार अशी आहे की आजकाल तू बेडरूम मध्ये लवकर नाही येत. आज येशील ना? रिया, 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 रिया. हाय मॉम. हातवारे नाही करत आहे मी. अगं खाणाखुणा कसल्या करतीयस? डायरेक्ट हाकच मारायची ना मला. 10 वेळा हाक मारली मी तुला. काय चाललंय? काय म्युझिक आहे का काय? हे बघ, मला सांग, अनिरुद्ध ऑफिसला गेला? या आत्ताच गेले, म्हणजे जस्ट 15 मिनिट झाले असतील. अच्छा अच्छा. हे बघ, मी आता त्याच्या स्टडीमध्ये चालले. जरा बघते की त्या नवीन विलचे काही डॉक्युमेंट्स सापडतात का. पण तोपर्यंत तू लक्ष ठेवायचंय. मी तिथे असताना कोणी आलं तर इमिडिएटली मला इंटरकॉमवर कळवायचं. कळलं तुला? हे जरा बंद कर आणि जरा लक्ष ठेव, ओके? तू आयुष्यात आलीस आणि सुख म्हणजे काय उमगलं. तू हात धरलास आणि विश्वास म्हणजे काय हे समजलं. आता आयुष्यभरासाठी मला हो म्हण. प्रेम काय असतं हे मी तुला समजावून सांगेन. तुझाच आणि तुझाच जय.
ग्रीटिंग मिळालं? कसं वाटलं? मला मिस करत होतीस ना? मी तसं काही विशेष नाही. का रे? विशेष नाही? हो, मी तर तुला मिस करत होतो. इतका मिस करत होतो की आता फक्त तुझी आठवण पुरत नाहीये मला. मग तू हवीस. भेट ना आशू. मला बघायचंय तुला आत्ता. हे जे काय तू गोड हसतेस ना, ते मला समोरून बघायचंय. भेटशील? ओके देन लगेच भेट आपल्या नेहमीच्याच ठिकाणी. लगेच नाही रे, मला तयार व्हायला वेळ दे. ओके बाबा, ॲज युजल मी जाऊन पोचतो पहिले, तू नंतर ये आरामात. ओके बाय. जय थांब. काय झालं? मला तुला काहीतरी सांगायचंय. मी पण तुला खूप मिस करत होते. जय, लव यू. लव यू. यू? युअर मनी माय हनी. मला का कुणाच ठाऊक असं डेफिनेटली वाटतंय की अनिरुद्धने जर वकील बोलवलाय तर तो विल साठीच बोलवलाय. आणि त्या विल मध्ये जर आशूचं नाव असेल तर ऑब्विसली सगळी प्रॉपर्टी आपल्याच नावावर होणार आहे. जय प्रभू. हा, तर त्यासाठी आशूला अजून थोडा वेळ माझ्या कडेवर घेऊन नाचावं लागणार आहे मला. चालेल, त्याआधी हे असंच आहे की नाही हेही कन्फर्म करावं लागेल. मिस आशू, आय एम मिसिंग यू. भेट ग बाई लवकर. अभि, अरे मी काहीतरी महत्वाचं करत होते ना आणि तू. काय असं? मला काय माहिती काय बघत होतेस? कुठला चॅनल होता? फॅशन शो चालू होता त्यावर, काहीतरी 59 वगैरे. थांब ठीक आहे, एक सेकंड. हा का? आता काय उपयोग, शो संपला तो. सॉरी शमिका, आता मला काय कल्पना होती की बरं, पण एक्झॅक्टली काय करत होतीस तू फॅशन शो बघून? काय नाही रे, नवीन आयडियाज मिळतात ना म्हणून बघत होते. तुला माहितीये आमच्या घरी दर वीकला फॅशन मॅगझिन्स यायची. मी त्यात स्केचेस बघायचे, डिझाईन्स बघायचे आणि इन्स्पिरेशन मिळायचं रे. आता म्हटलं घरात आजी वगैरे कोणी नाहीये तर जरा बघूया फॅशन शो म्हणून लावला. अगं मग एक काम करूयात ना, आपण सबस्क्रिप्शन घेऊयात, म्हणजे ही सगळी मॅगझिन्स घरी येतील. नाही नको. आजींच्या हातात पडलं ना तर झालं मग. नको बाबा. बरं एक काम कर, तुझ्या घरी असतील ना मॅगझिन्स, घरून घेऊन या ना, आपल्या रूम मध्ये ठेवूयात. आणि आजीचं काही टेन्शन घेऊ नको. तिला कसं सांभाळायचंय ते मला विचार. एक किती छान. मी आता आणू का एखादं? विचारतेस काय? जा घेऊन ये. मी घरीच आहे, तोपर्यंत मी टीव्ही बघतो. जा. अभि, हा, मामा. मामा. मामा.
इथे काय करतेस डॅडच्या रूम मध्ये? नाही काय शोधतेस का? मी अगं तू आणि मला फोन का नाही केलास येणार आहेस तर? माहिती असतं तर मी शेफला सांगून काहीतरी छान बनवलं असतं तुझ्या आवडीचं. अगं नाही, मी जेवायला नाही आले. ऍक्च्युली काय ना, माझी फॅशन मॅगझिन्स इथे राहिली आहेत ना, ती घ्यायला आले होते. तिकडे दुपारचा वेळ असाच निघून जातो, म्हटलं काहीतरी स्टार्ट करूया नाही का. दॅट्स अ ब्रिलियंट आयडिया बेटा. नाही म्हणजे नुसतं किचनमध्ये राबण्यापेक्षा काहीतरी तुझ्या कॅलिबरचं तू करायलाच पाहिजे. दॅट्स रिअली नाईस. मी ना बेटा ते जरा अनिरुद्धची स्टडी आवरत होते आणि त्याची औषधं शोधत होते. मेडिसिन्स? काय झालंय डॅडना? काय नाही ग, ते म्हणजे त्याचे रेग्युलर औषधं. आय टेल यू, तू लग्न करून गेल्यापासून ना तू स्वतःची अजिबात काळजी घेत नाही ग. सो आय वॉज काइंड ऑफ वरीड आणि मग मी म्हटलं की आता हे सगळं मीच टेक ओव्हर करते. या सगळ्याचा चार्ज तू घेतलायस ऐकून खूप बरं वाटलं मला. आता मला डॅडची काहीच काळजी नाही. बरं चल येते मी. ओके आय गेट यू लेटर. या बाय बाय बाय. हा मम्मा, काहीतरी शोधत होतीस ना, मिळाला? हो मिळालं ना मला सरप्राईज शमिकाच्या अचानक येण्याचं. आल्याबरोबर तिने मला विचारलं तिच्या वडिलांच्या खोलीत मी काय शोधते म्हणून. शमिका ती इथे काय करत होती आणि कधी आली ती? म्हणजे मला कळलंच नाही. कसं काय? काय ना बेटा, आपल्याला पाठीला डोळे नसतात ना, त्यामुळे तुला कळलं नाही. आणि कसं आहे की ती काही ढोल ताशे वाजवत आली नाही ना, मी आले म्हणून. आणि तू यू वर बिझी. मी तुला सांगितलं होतं तरी पण यू वर बिझी ऑन द फोन. मग तुला तिची चाहूल कशी लागणार? मूर्ख मुलगी. नाउ जस्ट लीव्ह. गो. मम्मा मी गो. ओके ओके सॉरी. अनिरुद्धने त्या बिलमध्ये काय केलं असेल चेंजेस? कुठे ठेवले असतील ते पेपर्स? हॅलो अभि. बरं ऐक, मला माझी इथे सगळे मॅगझिन्स आणि सगळ्या कटिंग्स पण मिळाले. आय एम सो हॅपी. तुझी आयडिया खरंच खूप मस्त होती रे. बरं ऐक ना, आता मी सगळी नाही पण यातली 2-3 मॅगझिन्स घेऊन घरी येते. तू ये ना लवकर, मी मिस करतोय तुला. अभि तू पण ना 5-10 मिनिटं झाली आहेत मला फक्त येऊन इकडे. आलेच. लवकर ये, म्हणजे तू जाताना मला जे काही देऊन गेली होतीस ना त्याचं रिटर्न गिफ्ट देता येईल मला. जाताना जे देऊन गेले होते त्याचं रिटर्न? अभि तू पण ना. आले. बाय. गॉड, दुपारच्या चहाची वेळ झाली. आजींना जर कळलं ना मी इकडे तिकडे भटकते तर खूप रागावतील मला. मला गेलं पाहिजे नाही. हा अभि पण ना कुठे निघून जातो काही सांगत सुद्धा नाही. अभि, शमिका मी ऑफिसच्या कामासाठी बाहेर चाललोय. 10-15 मिनिटात पोहोचेन. ओके. बाबा घरी आहेत, आई मैत्रिणीच्या घरी गेलीये. मी येईपर्यंत चहा करून ठेव. बर. लव्ह यू. लव्ह यू टू. चला आता दूध गरम करून ठेवूया. पायपाचा तोरा घेऊन मिरवतेस, तुला तांब्याने पाणी कसला ओतता येत आवाज नाही? येतोय बाहेर?
काळजी नको घ्यायला लोकांच्या सामानाची? काय झालं सुमनताई? अहो काय झालं काय? ही बाईने बघा किती मूर्खपणा केला. एवढे मोठे माझे कपडे भिजले, सुकट टाकलेले बोंबील भिजले. ही काय आणून देणार आहे मला? ए तुला कोणी सांगितलं इथं कपडे सुकट टाकायला? एका सुकट टाकायची जागा आहे काय? गच्ची सुकायचा काय येत नाही तुला? ए गच्चीवर सुकट टाकायला तू कोण का सांगणार आहे? मी गच्चीवर तर टाकू तर खाली तर टाकू, तुला काय करायचं? आम्ही माझ्या दारामध्ये टाकले. आणि झोपडपट्टीतून तुला तीच सवय लागली. ए झोपडपट्टीतनं तू आलीस, झोपडपट्टीतनं तू आलीस म्हणून पाईपाने पाणी होतीस. कधी पाईप बघितला नव्हता ना तू? लागली मोठी बॉम्बला. तू पण आता पांढरे कपडे सुकत घाल. मी मच्छीचे पाणी टाकून नाही जर तुझ्या कपड्यावर सुंचोडे उडेल ना तर माझं नाव बदलून टाकेन. ए तुला समजत नाही का किती वेळा बोलला तर पण? आज तसं तुझं चालू ठेवली पाईप पाणी वाटत आहे. हे बघ अशीच टाकीन अंगावर पाणी. मग जास्त शहाणपणा केलास तर जा, काय करायचं ते घरी बघीन मी. ए चाल, नवऱ्याची भीती दाखवू नकोस मला. नवऱ्याची भीती कुणाला दाखवते का? मग तर आताच टाकीन बघ. तुला समजत नाही आधी नाही टाकायची ती. गच्ची टाकले सगळ्यांनी बोंबा मारतेस वरून ती. ए बॉम्ब मारते काय बॉम्ब मारते? तू उलट पाणी आमच्या अंगावर टाकतेस. तूच बॉम्ब मारायला सांगतेस मला. जास्त बोंबलत राहिली ना तर हे बघ असं पाणी टाकीन रोज. काय तर घेतायला. अरे हे काय आहे? किती जोरजोरात भांडतायत ही. आज विमान आहे इकडे. तिला फार रस आहे असल्या भांडणांमध्ये बघत राहिलं. हो हो. काहीतरीच काय रे, ती भांडणं सोडवायला जाते. कोण? विभा भांडणं सोडवायला जाते. तुला वाटतं असं? बरं का काय करते माहिती का विभा? तिला असतो रस. मग नंतर तिला कळतं की आता भांडण संपणार, तर ती जाते भांडण संपायला की आणि जाऊन दोघे पिके केलं म्हणते अहो जाऊ द्या, अहो जाऊ द्या, अहो जाऊ द्या, की पुन्हा त्या जोराजोरात भांडायला सुरू करतात की पुन्हा बघायला सुरुवात नाही करत तसं. अरे चला, वाजले किती रे? चला काय 3 तास अख्खा सिनेमासारखं भांडणच बघणार की काय? चला चला चला. मला हळद घालून दूध घ्यायचंय. हो मी आणते. चल तू बघत काय राहते. हा एक काम थांब कर. रे थोडा वेळ. विभा कुठे जवळ गेले काय? तिला फोन करून बोलव. हे चालू राहील तोपर्यंत. चला चालू दे. अरे देवा, हे सगळं काय होत असतं माझ्याकडून? नेमकं गॅसवर काही ठेवलेलं असतं आणि नेमकी तेव्हाच मी बाहेर निघून जाते. बापरे, आता आई पण नाहीयेत मला वाचवायला आणि आजींनी बघितलं ना तर मेलेच मी. आता आजींना दूध हळद कशी आणून देऊ मी? मी एक काम करते, मी बाहेरून पटकन अर्धा लिटर दूध घेऊन येते. हा ओके. ए शमिका मला जरा पाणी दे ना. हो आणते. खरंच यांची भांडणं काय संपायची नाही. थँक्यू. कसला तरी वास येतोय. काय ग शमिका? काय आहे जगात कुठेही काही घडलं तरी त्याला शमिकाच कारणीभूत काय? त्या बाहेर एकमेकांवरती जळत भांडत होताना त्या बायका त्यांचा वास येतो. बरं शमिका, माझं हळद घातलेलं दूध केलंयस का? नाही ना? ठीक आहे, आता नको करूस, थोड्या वेळाने घेईन मी. पण जरा बाम घेऊन ये, माझा हात फार दुखतोय ग बाई. कधीतरी या दूध मागणारच, तेव्हा काय करू? अभिला फोन करून सांगू का आणायला? मला वाटतं हेच बरोबर आहे.
पलीकडच्या फडताळात ठेवलाय, जा घेऊन ये. हो आजी, मी एक फोन करू का अभिला आणि मग नंतर लावून देते बाम, चालेल ना? हा ग, दिवसभर तो घरीच असतो ना, मग काय फोनाफोनी करायची आणखी? एवढं काय बोलायचं असतं? बघ रे बाबा, तुझी सून बघ. अगं असेल त्याचं काय काम, ती कशाला सांगेल तुला प्रत्येक गोष्ट? माझ्या कामापेक्षा हिचं काम महत्वाचं. ठीक आहे आजी, मी नंतर करीन फोन, आधी बाम लावून देते. आलेच. आई, ते हळदीचं दूध काय घसा दुखते म्हणून? या, तुला कधी काय माहिती आहे? मी रोज सकाळी हळद घालून दूध घेते. आणि मग बाम कशाला? हो, दोन्ही दुखते, घसाही दुखतोय आणि हातही दुखतोय. रोजच घेते ना मेल्या. बाम हात दुखते म्हणून? मग जास्ती दुखते ते कर ना आत्ता, म्हणजे घसा दुखत असेल मला बाम घे. मस्करी सुस्तीये. नाही, मी सांगितलं ते. सांधे दुखी रे बाबा. बरं वाटतं? फार त्रास देत आहे. हळू ग हळू. हो. अरे अभि, अभि आला बघ. हा ये भाई, बस बस. काय काय रे, कुठे गेला होतास? काय नाही, जरा चिल्लर काम होतं छोटंसं म्हणून गेलो होतो. हळू ग हळू, दुखते खूप. अभि, आज जाऊन बोल ना, तुला काय बोलायचं ते. नाही ते, शमिका जरा चहा कर ना प्लीज. जा बाई जा. ऐक, बरं वाटलं पण जरा.